हाय, नमस्कार. वेलकम टू हनीप्रियाज खजाना. हनीप्रिया खजानामध्ये आज आपण एकदम टेस्टी आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये एग करीची रेसिपी बघणार आहोत. पोळीसोबत, भातासोबत हे एग करी खूपच चविष्ट लागते. तर नेक्स्ट टाईम जर तुम्ही कधी एग करी बनवत असाल तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूपच चविष्ट लागते. चला तर मग साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये एग करीची रेसिपी बघूया. एग करी बनवण्यासाठी इथे मी 5 एग्स बॉईल करून घेतले आहे. यानंतर एग्सवरती अशा पद्धतीने चाकूने कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे एग्सला कट लावल्यामुळे मीठ, तिखट, मसाला किंवा ग्रेव्ही हे आतपर्यंत जाणार. आता दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये 2 चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेले कांदे घालायचे आहे. मध्यम आचेवरती कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे आणि यानंतर थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये 2 इंचपर्यंत आले, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8पर्यंत काजू घेऊया. यामुळे ग्रेव्ही ही खूप छान लागते. यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा टमाटर कट करून घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालूया. सोबतच यामध्ये थोडीशी दालचिनी आणि 2 लवंग घालायचा आहे आणि हे सगळे घातल्यानंतर मिक्सरमधून बारीक असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मिक्सरमधून बारीक असं पेस्ट तयार करून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवून देऊ. परत त्याच पॅनमध्ये 1 चम्मचपर्यंत तेल घ्यायचं आहे. यामध्ये पाव चम्मच हळद, पाव चम्मच लाल तिखट आणि पाव चम्मच मीठ घालायचं आहे आणि यानंतर आपण सुरुवातीला जे एग्स ठेवले होते उकळलेले ते एग्सला आपण यामधून फ्राय करून काढून घेणार आहोत. इथे एग्सला थोडंसं लाईट असं आपल्याला फ्राय करून काढून घ्यायचं आहे. एग्स फ्राय झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. परत याच पॅनमध्ये 2 चम्मचपर्यंत तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा चम्मच जिरे आणि 1 तमालपत्र घेऊया. जिरे थोडंसं परतवून घेऊया. आता यामध्ये आपण मिक्सरमधून जे बारीक पेस्ट तयार केला होता ते घालायचं आहे. हे पेस्ट पूर्ण यामध्ये घातल्यानंतर पेस्टला चांगल्या प्रकारे इथे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. सुरुवातीला कांदा चांगल्या प्रकारे परतून घेतल्यामुळे इथे फक्त 2 ते 3 मिनिटापर्यंत अशा प्रकारे चमचेनं मिक्स करत इथे आपल्याला हे मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. थोड्या वेळापर्यंत मसाला फ्राय करून घेतल्यानंतर यावरती तेल सुटायला लागेल. तुम्ही बघू शकता तेलही सुटायला लागलेलं आहे. तर यावेळी इथे पाव चम्मच हळद, 2 चम्मचपर्यंत लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चम्मच धने पावडर आणि 2 चम्मचपर्यंत इथे आपल्याला दही घालायचं आहे. हे सगळे मसाले यामध्ये घातल्यानंतर चांगल्या प्रकारे इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये दही घातल्यामुळे या ग्रेव्हीचा टेस्ट हे खूपच भारी लागते. या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती हे सगळे मसाले व्यवस्थितपणे इथे परतून घ्यायचा आहे. मसाला हे थोडंसं घट्ट झाला असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालूया. मसाला हे करपणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता मसाल्यावरती तेल सुटायला लागलं आहे. म्हणजेच इथे आपला मसाला छान असं परतवून घेतला गेला आहे. यानंतर यामध्ये फ्राय केलेले एग्स घालूया आणि चमचेने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून एग्स आणि मसाला हे छान मिक्स होणार. यानंतर गॅसचा फ्लेम हे कमी करायचा आहे आणि यावरती झाकण लावून 2 मिनिटापर्यंत ठेवून देऊ. 2 मिनिटानंतर झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता छान असं ऑइल सुटलेलं आहे. अशा प्रकारे तेल सोडायला लागलं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही ही 100% मस्त तयार झालेली आहे. एकदा हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ आणि यानंतर आपल्याला जेवढा ग्रेव्ही लागतो त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. या एग करीवरील ग्रेव्ही तयार करून घेताना ग्रेव्ही हे खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळसुद्धा असू नये. यामध्ये पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ झालेलं आहे की नाही हे एकदा आपण बघून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्ही हे जास्त घट्ट किंवा पातळ तयार झालेलं नाही आहे. तर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. आता परत यावरती झाकण लावून 3 ते 4 मिनिटापर्यंत ठेवायचं आहे आणि या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे मध्यम ठेवायचा आहे. 3 ते 4 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं आहे आणि आता यामध्ये पाव चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मचपर्यंत कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. हे सगळे घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊ.
तर तुम्ही बघू शकता मस्त असं एग करी इथे बनून तयार झालेली आहे। तर हे एग करी पोळीसोबत, भातासोबत, इवन बिर्याणीसोबतसुद्धा खूपच भारी लागते। तर मग यावेळी घरामध्ये केव्हा पण जर एग करी बनत असेल तर मी सांगितलेल्या या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।